सुरेखा स्टेजरमध्ये आपलं स्वागत। आज आपण आपल्याकडे जर थोडा भात शिल्लक असेल तर त्यापासून आपण आज आता इडली करणार आहोत। तर त्याच्यासाठी इथे 1 वाटी भात आहे, तेवढंच 1 वाटी मी रवा घेतला आहे, इथे अर्धी वाटी दही, मीठ आपल्याला चवीप्रमाणे लागेल तसं, आणि 1 छोटा चमचा इनो घेतला आहे। आपल्याकडे इनो नसेल तर आपण अर्धा चमचा बेकिंग सोडा पण घेऊ शकता, आणि थोडंसं पाणी। आता सुरुवातीला आपण हा जो भात आहे, हा भात आणि हे दही थोडंसं पाणी घालून आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेणार। 1-2 चमचे पाणी, हे दही आणि भात आता हा मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये आपण हा रवा घालून घेणार आहोत आणि याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालणार, आणि हे चांगलं मिक्स करून आता आपण हे 10 मिनिटं चांगलं ठेवून देणार आहोत। म्हणजे आपला आता रवा आणि मीठ आपण घातलेलं आहे याच्यामध्ये। आता हे आपण 10 मिनिटं हा रवा याच्यामध्ये मुरायला झाकून ठेवून देऊया। आपला रवा आता मुरत आलाय, तोपर्यंत आपण या आपल्या इडली पात्राला तेल लावून घेऊया, आणि एकीकडे गॅसवर आपण कुकरसुद्धा वाफ यायला ठेवून दिलेला आहे। आपला हा रवा चांगला भिजलेला आहे। आपलं हे मिश्रण थोडं घट्ट आहे, तर त्याच्यामध्ये आपण जे अर्धी वाटी पाणी घेतलेलं होतं त्याच्यातलं आपण थोडं पाणी ठेवलेलं होतं, ते पाणी आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया। इडलीच्या पिठाप्रमाणे आपलं हे पीठ आपल्याला करायचं। आता याच्यामध्ये आपण हा छोटा चमचा इनो घालून घेणार। मी जसं म्हटलं की आपल्याकडे जर इनो नसेल तर तुम्ही अर्धा चमचा बेकिंग सोडा घातला तरी चालेल। ते थोडंसं फर्मेंट होण्यासाठी, ॲक्टिवेट होण्यासाठी थोडं पाणी घालून छान आपण याच्यामध्ये आता मिक्स करून घेऊया। चांगला इनो मिक्स झालेला आहे। आता आपण हे आपल्या इडली पात्रामध्ये हे आपलं मिश्रण घालून घेऊया। आपण सगळे हे ट्रे भरून घेतलेले आहेत। आता आपल्या या मिश्रणामध्ये जवळजवळ 10 इडल्या होतील। आता आपण या वाफायला ठेवून देऊया। अगोदरच आपण कुकरमध्ये पाणी घालून आपण वाफायला ठेवलं होतं। आता हे आपण 10 मिनिटं या इडल्या वाफून घेऊयात। 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण गॅस बंद करू आणि आपल्या ह्या इडल्या याच्यातून बाहेर काढून घेऊयात। आता आपण या थंड झाल्या की आपण या इडल्या काढून घेणार आहोत। आपल्या थंड झालेल्या आहेत, या आता आपण याच्यातून काढून घेऊयात।
आपल्या अशा मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत. तुम्ही पण नक्की करून बघा. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. छान आपल्या अशा मऊ लुसलुशीत इडल्या झालेल्या आहेत.